नंदुरबार जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त पिकांचे पंचनामे सुरू होणार, तहसीलदारांकडून आदेश. सत्यशोधक शेतकरी सभेची मागणी मान्य. नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. आज तहसीलदार प्रदीप पवार यांच्या दालनात सत्यशोधक शेतकरी सभेच्या शिष्टमंडळाने संबंधित अधिकाऱ्यांसह चर्चा करून तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली. चर्चेनंतर तहसीलदारांनी उद्यापासून पंचनामे सुरू करण्याचे आदेश कृषी अधिकारी यांना दिले. बैठकीत कृषी अधिकारी, बीडीओ, बांधकाम विभाग, मेडा अधिकारी, वीज वितरण अधिकारी, वन विभाग, आदिवासी विकास विभाग, सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते. शिष्टमंडळाने लक्ष वेधले की सलग पावसामुळे शेतकऱ्यांचे अंदाजे 85 ते 90% पीक नुकसान झाले असून उरलेले 10 ते 15% उत्पादन गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नष्ट झाले. शेतकरी मानसिक तणावाखाली आहे. शासनाकडून तातडीने मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली. बैठकीत सत्यशोधक शेतकरी सभेने प्रमुख मागण्या मांडल्या. नंदुरबार जिल्हा सरसकट दुष्काळग्रस्त घोषित करून हेक्टरी 50,000 मदत द्यावी. शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी. वनहक्क दावे असलेल्या आदिवासींच्या जमिनीची स्थळपाणी GPS मोजणी करण्यात यावी. 17 पैसा सवर्ण कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी द्यावी. कुसुम सोलर योजना, PM किसान योजना आणि मागेल त्याला सोलर योजना यात वनहक्क दावेदारांचा समावेश करावा. शबरी घरकुल योजना अंतर्गत आदेश मिळून वगळण्यात आलेल्या लाभार्थ्यांना प्राधान्याने लाभ द्यावा. बिरसा मुंडा क्रांती योजना अंतर्गत मंजूर विहिरींचे खोदकाम, बांधकाम करून 5 ते 6 महिने उलटून सुद्धा अनुदान मिळाले नाही, ते अनुदान तात्काळ द्यावे. आदिवासींच्या जमिनीतील बेकायदेशीर कंपन्यांची घुसखोरी थांबवावी. भाडेतत्वावरील करार रद्द करा. पेसा कायदा प्रभावीपणे लागू करावा. आदिवासी वनहक्क दावेदारांना फार्मर ID नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, तरी फार्मर ID तात्काळ देण्यात यावा. एकूण 53 मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली. स्थानिक प्रशासनाने काही तातडीच्या मागण्यांवर लेखी आश्वासने दिले, तथापि येत्या 10 दिवसात प्रत्यक्ष अंमलबजावणी न झाल्यास सत्यशोधक शेतकरी सभा तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा शिष्टमंडळाने दिला. या चर्चेत कॉम्रेड RT गावित, करणसिंग कोकणी, लीलाताई वडवी, जबानाताई ठाकरे, विक्रम गावित, मोहनर वडवी, रामदास गावित, सेल्या गावित, दिवाणजी नाईक, उत्तम गावित, रवी गावित, गोपजी गावित, देवसिंग गावित, चिंतामण पाडवी, रविदास वडवी, साईद कुरेशी, काशीनाथ कोकणी, बकाराम वडवी, लालसिंग वसावे, अर्जुन वडवी, बांबूराम ठाकरे, किशोर वडवी यांच्यासह 100 कार्यकर्ते सहभागी झाले. सातपुडा एक्सप्रेस न्यूज नवापूर. मुख्य संपादक सुनील गावित. सत्यशोधक शेतकरी सभा, सत्यशोधक ग्रामीण शेतकरी सभेच्या वतीने गेल्या 29 तारखेला नंदुरबार या ठिकाणी मोर्चा काढण्यात येणार होता, परंतु 144 कलमचं आणि ज्या नंदुरबारमध्ये जी घटना घडली त्या अनुषंगाने माननीय तहसीलदार साहेबांनी विनंती केली होती की मोर्चा रद्द करून शिष्टमंडळ आपण चर्चा करू. त्यानुसार आज माननीय तहसीलदार साहेब, BDO आणि त्याच्यानंतर कृषी अधिकारी, वीज वितरण अधिकारी, मेडाचे अधिकारी, बांधकाम विभागाचे अधिकारी आणि वन खात्याचे अधिकारी, संबंधित सर्व अधिकाऱ्यांची आज चर्चा झाली. या चर्चे दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन असेल, मक्का असेल, भात असेल या पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि जे काही 10-15% ज्या काही मका आला असेल, भात आला असेल, त्या आता जो पाऊस पडतोय त्या पावसामध्ये ते पीकसुद्धा वाया गेलेलं आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्हा हा ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही देण्यात यावी. आणि आमची मागणी आहे की सरसकट शेतकऱ्यांना 50,000 हेक्टरी या पद्धतीने मदत देण्यात यावी. याबाबत चर्चा करण्यात आली. तहसीलदार साहेबांनी लगेच पत्र काढलेले आहे. नंदुरबार जिल्हा नंदुरबार तालुक्यामध्ये लगेच उद्यापासून पंचनामे करण्यास सुरुवात होणार आहे. तसंच आदिवासी वन हक्क कायद्याची अंमलबजावणी हे 2023 नंदुरबार या ठिकाणी आपलं नवापूर ते नंदुरबार ते मुंबई पाईप बिडार महामोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे लेखी आश्वासन दिले होते त्या लेखी आश्वासनाची अंमलबजावणी ही होत नव्हती. त्याबाबतीत चर्चा करण्यात आली. त्याच्यात सुद्धा GPS मोजणी असेल, तळपाणी असेल हे करण्यात येणार आहे. त्याच्यानंतर आदिवासी वन हक्क दावेदारांच्या जे काही बिरसा मुंडा योजनेअंतर्गत विहीर मंजूर आहेत त्यांचे काम झालेलं आहे, बांधकाम सुद्धा झालेलं आहे, परंतु त्यांचे बिलं अनुदान हे 5-6 महिन्याहून सुद्धा शेतकऱ्यांना मिळालेलं नाही.